हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये। तर गेल्या ब्लॉगमध्ये आपण ह्या व्हिडिओपर्यंत बघितलं होतं। तुम्हाला मागचे ब्लॉग आवडले का ते नक्की कमेंट करा आणि ह्या ब्लॉगमध्ये काय धमाल घडणार आहे ते नक्की पूर्ण बघा। आणि ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं @tryo-on-tour6 त्याला प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला बिलकुल विसरू नका। तर चला सुरुवात करूया। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। एक दंत दयावंत चार भुजाधारी, मस्तक सिंदूर सोहे मूसे की सवारी। एक दंत दयावंत चार भुजाधारी। तर आता वेळ आलेली आहे विसर्जनाला निघायची, त्यामुळे आता पटापट उत्तर पूजा करायची घाई झाली आणि आता आरती सुद्धा घेऊन झालेली आहे। तर गणपती विसर्जनाला निघण्यापूर्वी अख्ख्या घरामध्ये का फिरवला जातो हे जर कुणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून माझ्यासोबत शेअर करा। बाप्पाचं आगमन होत असताना भरपूर जल्लोषात आपण स्वागताची तयारी करत असतो। तसंच विसर्जनाच्या वेळी सुद्धा खूप वाईट तर वाटत असतं, पण बाप्पांना निरोप देताना सुद्धा आनंद दाखवावा म्हणून मी रांगोळी आणि पावलं घरभर काढत होते आणि त्यात मला मनू सुद्धा मदत करत होती। तर मनूची रांगोळी बघू शकताय, तिने रांगोळीचा तर वापर केलाच, पण त्याच सोबत रेड कलरचे स्केच पेन तिला भेटले होते, तर तिने रांगोळी त्यांनी सुद्धा ड्रॉ केली होती अख्ख्या घरभर। आता वेळ आलेली आहे बाप्पांना विसर्जनासाठी तयार करण्याची। त्या अगोदर आपण बाप्पांना आपलं पूर्ण घर दाखवूया आणि मग पूजन करूया परत निघण्यापूर्वी। विसर्जनाची तर सगळी तयारी पटापट चालूच होती, पण मनूची काही रांगोळी संपतच नव्हती। तिला इतका आनंद होत होता कारण फर्स्ट टाइम तिला पूर्ण रांगोळीचा डबा हाती लागला होता।
बाप्पा घरात फिरवताना तुम्हाला एक क्विक होम टूर पण भेटलाच असेल आणि आमचं घर कसं वाटलं तर ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि इथे कुची पूजा करतोय असं 1 बाय 1 आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि मग आपण बाप्पाच्या विसर्जनासाठी बाप्पाला घेऊन बाहेर पडणार आहोत. विसर्जनाची व्यथा मनाची, विसर्जनाची व्यथा मनाची, सांगू कैसी पुणा घरामधून गणपती जाता मखर वाटे सुना, घरामधून गणपती जाता मखर वाटे सुना, मखर वाटे सुना. गेल्या वर्षीच्या ब्लॉग्स आणि ह्या ब्लॉग्समध्ये फार फरक आहे कारण आपला गणपतीचा सण इथेच संपला होता. पण ह्या वर्षी असं होणार नाही. अनलिमिटेड फन घेऊन आपले ब्लॉग्स मी एक एक करून घेऊन येत आहे आणि त्याच्यामध्ये काही ना काय प्रत्येक ब्लॉगमध्ये एक्स्ट्रा ॲडिशनल फन आपण ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपले ब्लॉग्स बघायला विसरू नका. तर चला आता गणपती घेऊन आपण थाटामाटात निघालेलो आहोत विसर्जनासाठी. दरवर्षी गणपतीमध्ये पाऊस तर असतोच पण रिमझिम असतो. ह्यावेळी आम्ही गणपतीला निघताना इतक्या जोरात पाऊस आला त्यामुळे जेवढे व्हिडिओज मी कॅप्चर केले ते खास तुमच्यासाठीच केले. त्यामुळे नक्की आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण बाप्पाची निरोप घेण्यापूर्वीची आरती घेऊया आणि मग बाप्पाचा अगदी मनापासून विसर्जन करू. आता आपला बाप्पा ह्या बोट मधून विसर्जन होण्यासाठी जात आहे. तर बघू शकता ह्याच्यामध्ये 3-4 अजून बाप्पा सुद्धा आहेत आणि रिमझिम थोडा पाऊस सुद्धा चालू झाला होता त्यामुळे एवढी क्लिअर व्हिडिओ आली नाहीये. पण ब्लॉग कंप्लीट करण्यासाठी ही व्हिडिओ आणि आठवणीसाठी फार गरजेची असते. दरवर्षीच आपण ही व्हिडिओ ब्लॉगमध्ये ॲड करत असतो. तर तशीच ही सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आमचं विसर्जन कसं झालं ते तुम्हाला कळेल. बाप्पा निघालास का? थांबणारे थोडे दिवस. तू आला तेव्हा घर आणि वातावरण प्रसन्न झालं होतं. पोरापासून ते थोरापर्यंत सगळ्यांचं तू ऐकून घेतलंस. पण आता तुझा परतीचा प्रवास नकोसा वाटतो रे. पण काय करणार, सरते शेवटी प्रत्येकाला जावंच लागतं. देवा पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आम्ही मनावर दगड ठेवून तुझा विसर्जन संपन्न करत आहोत. हा गणपती आपला विसर झाला असला तरी आता आपण 5 दिवस जिथे गणपती असतो तिथे जाणार आहोत. ते म्हणजे आजी आबूंच्या घरी. मनू ह्या वर्षी गणपती सेलिब्रेट करायला राहणार आहे. त्यामुळे धमाल बघण्यासाठी तयार राहा. देवा श्री गजानना किती वरावे गुणा, हे शिवनंदना नंदना नंदना, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. मनू येऊन पोचलेली आहे आबू आजींच्या गणपती
सणासाठी आणि आता तिची मजा बघा. तर चला आता पहिली आपण होम टूर देऊया. घरात कोण कोण आहे ते मी दाखवून घेते. तर मनू बघा डायरेक्ट तिच्या कामाच्या गोष्टी जवळ जाऊन बसली. हे जीजू आहे, हे बॉक्सर दादा आहे, तर माझी डॅडी आहे, हे मावनी आजी आहे. आता हे आहे दुसरा आबू. ह्या ब्लॉगसाठी मला इंट्रो व्हिडिओमध्ये हे सॉन्ग अगदी परफेक्ट वाटलं. कारण ह्या सॉन्गचं जे पहिली लाईन आहे, रिश्तों के भी रूप बदलते हैं, तर अगोदर हे माझे मामा मावशी बहीण आई म्हणून ओळखले जायचे, पण आता मनू आल्यापासून ते प्रमोट झालेले आहेत. रिश्तों के भी रूप बदलते हैं, नए नए सांचे में ढलते हैं. एक पीढ़ी आती है, एक पीढ़ी जाती है, बनती कहानी नई. तर ह्यातले काही फॅमिली मेंबर्स मिसिंग आहेत, पण तेही पुढच्या ब्लॉगमध्ये जॉईन होणार आहेत. खेलने वाले बैठ के देखेंगे, नए खिलाड़ी खेल ये खेलेंगे. रिश्तों का रंग बदला, नातों का ढंग बदला, आईना अब भी वही. दिल में जहाँ प्यार बरसता है, घर घर में भगवान बसता है. मीठे से सोने चांदी सी रातें, लाए खुशी हर घड़ी. इथे मनूची फ्रेंड आलेली आहे गणपती दर्शनासाठी आणि मनू सोबत खेळण्यासाठी. हे श्रद्धा आहे, ती बॉक्सर दादा एनर्जी दाखवतो, मॉन्स्टरला मारून टाकणार. तर आता आरतीनंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून काय काय घडतंय ते बघायला भेटणार आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये मी अजून तुम्हाला जिम रिलेटेड काही गोष्टी, प्रोटीन शेक कसा बनवला जातो तेही दाखवते. तर चला असे छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर भेटते. हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज बेल आयकनला क्लिक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॅमजाम टेल्सवर फॉलो करा.